माढा तालुक्यातील चिंचोली गावात गुन्हेगारीच्या 2 घटना घडल्या आहेत। महिलेवर सामूहिक बलात्कारासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे परस्पर विरोधी माढा पोलिसात गुन्हे दाखल झालेत। एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झालेत। 25 वर्षीय पीडित महिलेनं माढा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून राजकुमार महादेव लोंढे, दिनेश भिकाजी लोंढे, रोहन दिनेश लोंढे आणि अन्य अनोळखी गाडीचा चालक अशा 4 जणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची घटना 19 मे रोजी सकाळी 10:30च्या सुमारास चिंचोली येथील नंदीबाच्या जंगलातील लवणात 100 मीटर अंतरावर घडली आहे। 19 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चिंचोली येथील नंदीबाच्या जंगलातील वळणाजवळ संबंधित 4 आरोपींनी फिर्यादी महिलेच्या तोंडात रुमालाचा बोळा करून घातला आणि राजकुमार लोंढे यांच्यासह इतर 3 फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध करून त्यांनी गाडीमध्ये बसवल्यानंतर तलवारी आणि संतुराचा धाक दाखवून कोणाला काही सांगितलं तर तुला व तुझ्या नवऱ्याचा काटा काढीन अशी धमकी दिली। त्यानंतर रोहन दिनेश लोंढे हाती आला आणि त्यानं तू जर माझ्या वडिलांविषयी काही तक्रार करशील तर तुला व तुझ्या घराबाराला जीवे ठार मारीन अशी धमकी देऊन गेल्याची फिर्याद संबंधित पीडित महिलेनं नमूद केली आहे। तर दुसऱ्या तक्रारीत गावच्या राजकारणाला अडथळा आणतो याचा राग मनात धरून राजकुमार महादेव लोंढे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद राजकुमार लोंढे यांनी दिल्यानुसार बाजीराव सुभाष लोंढे, अनिल सुभाष लोंढे, केशव सावतादेवकर, आदित्य दशरथ चव्हाण, प्रतीक गायकवाड, अमोल धनाजी लोंढे सर्व राहणार चिंचोली तालुका माढा या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। 19 मे रोजी सायंकाळी 8च्या सुमारास चिंचोली गावच्या शिवारात आरडीएल कंपनीच्या समोर घडली। लोखंडी पाईप, लोखंडी रॉड, हॉकी स्टिक, एसटी पाईप, लोखंडी चैन, तलवार, कोयता या हत्यारानं राजकुमार लोंढे आरडीएल कंपनीच्या समोर थांबला असताना संबंधित 7 आरोपींनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं एकत्र मोटारसायकलवरून लोंढे यांच्या जवळ येऊन त्यांच्यातील बाजीराव लोंढे हा फिर्यादीच्या जवळ येऊन तुला लय माज आलाय, तुला लय गुरमी आलीये, तू मंत्रालयात जातो, गावच्या राजकारणात अडथळा आणतो काय असं म्हणून आज तुला जिवंत ठेवायचं नाही असं म्हणून शिवीगाळ दमदाटी करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं हत्यारानं जबर मारहाण करून गंभीर जखमी करून संबंधित आरोपी पळून निघून गेले। दोन्ही घटनांचा तपास माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर हे करीत आहेत। या दोन्ही घटनांमधील सखोल सत्य समोर येण्याची गरज आहे। ते पोलीस तपासातून येणार का हाच खरा प्रश्न आहे। ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे, माढा।